शासनावर आवाज उठवणारा आणि या गुन्हेगारी नावाच्या नाहक आणि राक्षसी वृत्तीला जागीच खेचणारा एक जिवंत देखावा सादर करीत आहे। गुन्हेगारीला घालू आळा, लोकशाहीला लावू लळा। गुन्हेगारीला घालू आळा, लोकशाहीला लावू लळा। खासगाव साखरखेड तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेलं हे एक गाव। गाव तसं छोटच, परंतु गावाचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा फार मोठा। आणि हे आहेत या गावातील करण आणि अर्जुन। नाही, सख्य भाऊ नाही, सख्य मित्र। लंगोटी यार म्हणतात ना, अगदी तसंच। दोघांनाही आपला मित्र म्हणजे आपला जीव, काळीज, फुफ्फुस, हृदय। तर यांची खरी नावं आहेत सॅम आणि सौरभ, आणि अशी आहे यांची ही मैत्री। तर मंडळी, आज सौरभ आणि सॅमच्या या मैत्रीला 15 वर्ष पूर्ण झाली आणि आता त्यांना स्वतःला काही गोष्टी समजायला लागल्या आहेत। आणि आज आहे सौरभ आणि सॅमचा 12वीचा निकाल। चला तर मग पाहूया। बाळा, आम्हाला वाटलं होतं तुला चांगले मार्क पडतील, पण यावर्षी तू तर अजूनच खाली आलाय। तुला माहिती ना आपली परिस्थिती कशी। तुझा बाप आणि मी इतकं कष्ट करून तुला शिकवतोय, आणि तू असं केलं तर कसं काय चालेल? असू द्या, त्याला नको काय बोलू जाऊ नका। इथून पुढे करेल तर त्याच्या मनाने सगळं कळतंय आता त्याला सगळं। काका, काकू, हे घ्या पेढे, मला 92% पडले। सॅम्या, अरे घे ना पेढा। सौरभ लयच गुणी पोरग आहे, त्याला जाण आहे आपल्या परिस्थितीची। एवढ्या कमी वयात सगळं कळतंय त्याला, म्हणजे कमालच झालं। आई बापाचं नाव काढलंस बाळा, लय मोठं हो बाबा। वर्दी पाहिजे बरं आता अंगावर। हा, तू शंकर वर्गात होता ना राहुलीची, त्या काय झालं ना? चौकातल्या टोकारा पोरांमध्ये बसेल थोड्या दिवसात। त्याला जाण लागते आपल्या आई बापाची, आपल्या परिस्थितीची। कोणाला पण नाही येत असते समज।
आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉप आहे. अरे किती बेसमोर आहे. चौकात धिंगाणाच घालायचंय. हे बघा आपल्याला फक्त आपल्या गँगची सगळीकडे दहशत पाहिजे. सगळीकडे फक्त आपली चर्चा पाहिजे. टीव्हीवर फोनवर सगळीकडे फक्त आपलंच नाव झालं पाहिजे. नाव चला उद्याचं प्लॅनिंग करू. सॅम, अरे ऐक माझं, यात नको अडकू. आत्ताच बाहेर पड. पुन्हा वेळ निघून गेलेली असेल आणि मग तुला कितीही परत येऊ वाटलं तरी तू काहीच करू शकत नाही. आता हे तू सांगतो का आता मला? हे बघ मी काय करायचं ते मी बघतो. तू तुझं बघ चल. अरे सॅम यार, काका काकूंचा तरी थोडासा विचार कर. अरे त्यांनी तुला एवढं मोठं केलं, एवढे कष्ट केले तुझ्यासाठी, त्यांचा थोडा तरी विचार कर. अरे समाजात त्यांचं नाव आहे आणि तुझ्यामुळे ते मागेच नको मिळवू. यार ऐक ना माझं. एक काम करा ना सौरभ सर, तुम्ही निघा ना. तुम्हाला उशीर होईल अभ्यासाला. नका वेळ व्हायला घालू. चला निघा. त्यांची आयुष्य बदलली ना, त्या गरीब कुटुंबाला जाऊन विचारा त्यांची देवाची व्याख्या काय. नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आले ना कुणी, पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहील ऋणी. विसर पडावा तुळस तुला रुगळस देवाऱ्यात तुझा मन. दिनांचा देवारा सोडून मोकळा श्रीरंग